पुण्यामधील विसर्जन मिरवणुकीवर तोडगा निघाला। मुरलीधर मोहोळ यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आलाय। मागच्या वर्षी जसा क्रम होता तोच क्रम राहील असं मोहोळ यांनी सांगितलेलं आहे। मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मागच्या वर्षी जसा क्रम होता त्याच पद्धतीने तो क्रम राहील असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावर तोडगा काढत सांगितलेलं आहे। आम्ही सगळे एकत्र बसलो। मी स्वतः गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे आम्ही कार्यकर्ते म्हणून एकत्र बसलो। तर नेता मंत्री काही नव्हतं, आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून एकत्र बसलो आणि एकमेकांचं आम्ही एकमेकांनी ऐकलं। आणि त्यामुळे आता सकाळी मिरवणूक 10:30च्या ऐवजी 9:30ला निघेल। मानाचे गणपती 9:30ला मिरवणूक सुरू करतील। पथकांची संख्या कमी केली जाईल, स्थिर वादन होणार नाही। पथकातल्या सदस्य संख्या ती सुद्धा कमी केली जाईल आणि जे मागच्या वर्षी मिरवणुकीला मंडळांना क्रमांक होते मिरवणुकीचे तेच क्रमांक कायम राहतील। अशा अनेक मुद्द्यावरती आमचं एकमत झालं सगळ्यांचं आणि त्यामुळे सकाळी मिरवणूक काढण्याचा जो काही निर्णय काही मंडळाने घेतला तो त्यांनी रद्द केला। मानाच्या गणपतीचं मी मनापासून धन्यवाद त्या मंडळाने, त्यांनी 2 पावलं मागून त्यांनी हा निर्णय घेतला।